विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खाते वाटप झालं नाही, मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खाते वाटप झालं नाही, मोठ्या प्रमाणात टीका होते सरकारवरती, काय प्रतिक्रिया? काय मला वाटतं की मलाईदार खात्यावरून भांडणं सुरू असावीत, कोणाच्या वाट्याला मलाईदार खाते यावीत यावरून हे भांडण जुंपल्याचं लक्षण दिसतंय, त्यामुळे कदाचित त्याला विलंब होत असावा असं मला वाटतं। पण आपल्याकडून आपल्या विरोधकांकडून वारंवार असं म्हटलं जातंय की कुठेतरी जे उत्तरं द्यायला लागतील किंवा प्रश्न उत्तराचे तास देखील नाही, त्याच्यामुळे कुठेतरी खाते वाटप झालं नाही। मंत्रिमंडळाची शपथ नागपुरात झाली परंतु खाते वाटप झालं नाही। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शपथविधी झाल्यानंतर हे पहिल्यांदा घडते की इतका 8 दिवस होणे जर खाते वाटप होत नसेल तर सरकारची वाटचाल सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडे आहे की सत्तेच्या केंद्रीय कडे आहे? विकेंद्रीकरण होत आहे सत्तेचं की सत्ता सेंट्रलाइज होत आहे? राहिला विषय खाते वाटपाचा, मी सांगितलं अंतर्गत खातेवाटपावरून बोलता येत नाही, सहनही करता येत नाही, परंतु काही करताही येत नाही अशी सरकारची अवस्था आहे। कुठेतरी असं म्हटलं जात होतं की विदर्भाला न्याय मिळेल अशा या अधिवेशनातून, कारण मोठ्या प्रमाणात मॅन्डेट त्यांना मिळालं होतं, परंतु काय वाटतंय तुम्हाला विदर्भातील एक नेते? मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर काय मिळतं त्यावर चर्चा करू। आता अजून मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय व्हायचा आहे आमच्या प्रस्तावावर, त्या प्रस्तावावर रिप्लाय आला की पुढे काय बोलता येईल, आज आत्ता बोलणं काहीच होईल। संजय राऊत म्हणतात की आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढावं, तुमची काय प्रतिक्रिया यावरती? नाही, त्यांची काय इच्छा आहे तर त्यांची इच्छा आहे, आमची काय इच्छा आहे त्यावेळेस आम्ही बघू। आज तरी आम्ही तसा काही विचार केलेला नाही। आम्हाला वाटतं महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजेत, पण त्यांना पक्षाची इच्छा असेल तशीच आमची इच्छा असेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की विजय वडेट्टीवार जे आहे ते आपल्यासोबत होते। मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय आल्यानंतर आपण त्याविषयी बोलू, त्याचसोबत जर ते त्यांची इच्छा असेल, अजून आमचं काही असं ठरलेलं नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, DV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।